नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला खूप आनंद झाला असेल की आज सरने काहीतरी स्पेशल ऑफर आणलेली। तर खूप विद्यार्थी वाट बघत होते, बरेच दिवसाचे मला विद्यार्थ्यांना मेसेज येत होते, सर काहीतरी ऑफर आणा, आमची 1 महिन्यामध्ये युनिव्हर्सिटी एक्झाम आली, आम्हाला बॅचेस जॉईन करायचे आहेत, नवीन BMS सेकंड इयरला आम्ही ॲडमिशन झाले, पण आम्हाला बॅच जॉईन करायची, काहीतरी ऑफर आणा। ऑफरचे विद्यार्थी खूप वाट बघत होते, त्याच्यासाठीच आज आपण स्पेशली घेऊन आलोय बिगेस्ट एव्हर ऑफर BMS मराठी। तर आज आपण एक टोटल एक अशी मोठी ऑफर आणली सगळ्या विद्यार्थ्यांकरता, जी नुकते स्पेशली टार्गेट असणारे BMS सेकंड इयर आणि BMS जे काही सेकंड इयरचे न्यू विद्यार्थी यांच्यासाठी खूप ही लाभदायक ठरणारे ऑफर असणार। फर्स्ट इयर साठी पण असणार आहे, पण सेकंड इयरला खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण की तुमचे जी सप्टेंबर महिन्याचे विद्यार्थी आहेत, जे सप्टेंबर महिन्यामध्ये युनिव्हर्सिटी देतात, त्यांच्यासाठी खूप ही भारी ऑफर ठरणार आहे, कारण की त्यांना खूप कमी स्वस्त म्हणजे कमी दरामध्ये सगळा कंटेंट एकदम एकाच जागेवर एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळं काही फक्त एकाच आणि ते थोड्या शुल्कामध्ये भेटणार आहे। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता बघा, आपण जे काही BMS मराठी मधून आपण 3 बॅचेस यामध्ये चालतो, 3 म्हणजे 4 बॅचेस वगैरे चालवतात, 4 म्हणजे सिंगल सब्जेक्ट वेगळे आपल्या बॅचेस असतात। BMS फर्स्ट इयर, BMS सेकंड इयर आणि BMS न्यू सेकंड इयरचे आपल्याकडे ऑलरेडी बॅचेस सुरू आहेत, बरोबर आहे। बरेच विद्यार्थी यामध्ये ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेले आहे, पण खूप विद्यार्थी असे होते, विद्यार्थी सर मेसेज मला येत होते की सर आमची थोडेफार डिस्काउंट द्या, म्हणजे आम्हाला जे काही असते थोडेफार पैशामध्ये, तर आम्ही त्यामध्ये वही पेन खरेदी करू शकू। तर विद्यार्थ्यांनी मान्य केलं आपण की चला विद्यार्थ्यांसाठी आपण काही ना काहीतरी वेगळं आणखी घेऊन येतो, त्यासाठी ऑफर आणली। आणि त्यासोबत सिंगल सब्जेक्टचे आपण काय करतो, वेगळे कोर्सेस सुद्धा चालतो, ज्या विद्यार्थ्यांना 1 कोर्सेस 2 कोर्सेस म्हणजे सब्जेक्ट घ्यायचे असेल, कोण लागत रस वगैरे ॲनाटॉमी फिजिओलॉजी, तर त्यांच्यासाठी पण आपण सेपरेट काय करतो, बॅचेस वगैरे चालवत असतो। आता ह्यामध्ये बघा नुकतं आता हे मेन फोकस करतो आपण जे सप्टेंबर महिन्यामध्ये युनिव्हर्सिटी विद्यार्थी देत आहे, जे आता नुकताच आणखी पाहायला गेलं, आज तारीख आहे 15 जुलै, तर त्यांचे 4 तारखेपासून पेपर सुरू होत आहे, बरोबर। मग जवळजवळ पाहायला गेले तर त्यांच्या हातात फक्त 45 दिवस उरलेले। आता 45 दिवस हे तुमचे ठरवतील की तुम्हाला पास व्हायचं की बॅक तो विषय लागायचा आहे। आता यामध्ये जर तुम्ही 45 दिवसामध्ये प्रॉपर गायडन्स सोबत स्टडी केला तर 100% तुम्ही ऑल क्लिअर पास होणार आहे। पण तुम्ही भरकटच जर अभ्यास केला तर तुमचे या वर्षी सब्जेक्ट निघायची खात्री देऊ शकत नाही, कारण की सिलेबस खूप मोठा आहे। जर प्रॉपर डायरेक्शन तुम्हाला भेटले नाही, प्रॉपर एका जागेवर कंटेंट, प्रॉपर नोट्स, प्रॉपर लेक्चर वगैरे जर मार्गदर्शन नाही झालं तर तुमचं यामध्ये सांगता येत नाही, कारण की तुम्हाला एक सांगतो, यामध्ये सिलेबस खूप वास्ट आहे आणि यामधलं कोणतं IMP केवढं करावं, काय मोजकं करावं, कारण की शेवटच्या 45 दिवसामध्ये सगळंच करणं पॉसिबल नाहीये। तर आपल्याला मोजक्या जागेमध्ये मोजक्या वेळेमध्ये सगळं काही करून आपल्याला जायचंय। त्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्हाला खरंच ज्या विद्यार्थ्यांचा आणखी अभ्यास नाही त्यांनी 100% बॅचला जॉईन करा, काही 45 दिवसामध्ये तुमचा विषय निघू शकतो। जर तुम्ही नाही केलं तर ती तुमची राहिली बघ मर्जी, ज्याचा अभ्यास चांगला असेल त्याने बघा तुमचे, पण जे विद्यार्थ्यांना वाटतंय की 45 दिवसामध्ये माझा आणखी काहीच अभ्यास नाही, त्यांनी असा रिस्क घेऊ नका, तुम्ही डायरेक्ट या बॅचेसला जॉईन वगैरे करा। आता यामध्ये बघा आपण बघत होतो BMS फर्स्ट इयरची बॅच आहे आपल्याकडे, नारायण बॅच म्हणून, BMS सेकंड इयर जे सप्टेंबर युनिव्हर्सिटी देणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी आपल्याकडे R1 बॅच म्हणून सुरू आहे, ही 1 पॅक बॅच बरं का। यामध्ये 25 सब्जेक्ट आपण मराठी मातृभाषेत शिकवतो आणि एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये शिकवतो। अच्छा, त्यामध्ये पण मी आहे स्वतः शिकवायला, म्हणून मला माहिती आहे R1 बॅच मध्ये जवळपास 4 सब्जेक्ट मी स्वतः घेतो आणि त्यासोबत आणखी 2 फॅकल्टी म्हणून आपल्या सोबत आहे। गणेश बॅच म्हणून तसं जे 4 सब्जेक्ट मी स्वतः घेतो, त्यासोबत 2 फॅकल्टी म्हणून आपल्या सोबत आहे। तर आता बघूया आपण फीचर्स ऑफ बॅच। आता फीचर्स म्हणजे काय सुरुवातीला समजून घ्या, बॅचचे वैशिष्ट्य काय हे सुरुवातीला समजून घेऊया। आता विद्यार्थ्याला खूप कन्फ्युजन असतं, सर तुम्ही बॅचेस वगैरे घेताय, बॅचेस कसं असणार, काय असणार आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही आमचा पैसे देतोय 400 500 600 रुपये काय देतोय, त्यामध्ये पण आम्हाला सांगा बरं का, कारण की पैसे असतात बरं का, विद्यार्थ्याचे खूप मेहनतीचे पैसे असतात, आई वडिलांचे मेहनतीचे पैसे असतात आणि त्या मेहनतीचे पैसे मग त्यांना विद्यार्थ्याला कळलं पाहिजे ना आपण देतो काय, विद्यार्थ्याला फसवत नाहीये। तर त्यामुळेच आपण सुरुवातीला तुम्हाला बॅचेसचे फीचर वगैरे सांगतो, यामध्ये तुम्ही समजून घ्या फीचर वगैरे आपण कसे बॅचेस वगैरे घेतोय। यामध्ये बघा न्यू NCISM 2021 नुसार जो काही पॅटर्न आलाय, म्हणजे नवीन पॅटर्न जो आलाय सध्या सुरुवातीला सुरू आहे आपला, त्यामध्ये BMS फर्स्ट इयरचा वगैरे सेकंड इयर थर्ड इयर वगैरे नवीन बॅचेसचा पॅटर्न आलाय, न्यू NCISM 2000 बेस पॅटर्न। तर त्याच्या ब्ल्यू प्रिंट वाईज जे काही लेक्चर्स आहे, त्याच्या ब्ल्यू प्रिंट सिलेबस कॉपीनुसार जे काही MKDK पॉईंट नुसार आपल्याला दिले, तर सगळे तुम्हाला तसे लेक्चर भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्ल्यू प्रिंटचा अभ्यास करून, सिलेबस कॉपीचा अभ्यास करून हे लेक्चर्स असणार आहे। त्यामध्ये तुमच्या डोळ्यापुढे सिलेबस कॉपी असणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे MKDK पॉईंट NK पॉईंट वगैरे सगळं काय व्यवस्थित हे जे लेक्चर, प्रॉपर कंटेंट, प्रॉपर नोट्स वगैरे भेटणार आहे। आता बघा त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर नोट्स वगैरे भेटणार आहे। या नोट्स तुम्हाला कसे भेटणार आहे, त्याच्या PDF फॉर्म मध्ये आपल्या BMS मराठी ॲप आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला हे लेक्चर झालं, त्या लेक्चरच्या खाली लगेच त्याची PDF, म्हणजे जे लेक्चर मध्ये तो कंटेंट शिकवला त्याच PDF मधून तुम्हाला सांगितलं असणार आहे आणि त्याच PDF तुम्हाला हँड रिटन नोट्स करण्याकरिता देणार आहे। तर मग त्या नोट्सला तुम्हाला पाहिजे आणि तुमच्या सेल्फ हँड रिटन मध्ये नोट्स वगैरे लिहायचे, समजलं। तर त्याचे PDF वगैरे तुम्हाला आपल्या BMS मराठी ॲप वरती भेटणार आहे। आणि त्यानंतर तिसरं फीचर पाहायला गेलं, महत्त्वाचं फीचर देतो आपण कोणतं, इझी टू अंडरस्टँडिंग लेक्चर। आता काही जण मध्ये सर काय फीचर आहे, आता वाढवणं एक सांगतो तुम्हाला, कंटेंट किती
किती भारी झाला. म्हणजे तुम्हाला किती पण काय म्हणतात की दाल खिचडी दिली काय, पावभाजी दिली काय, आणखी पुरी भाजी दिली काय, जर तुम्हाला प्रॉपर जर चावताच आलं नाही, प्रॉपर चावताच आलं नाही, ते खाऊन तुमचा फायदा होणार आहे का? नाही तर तुम्हाला काय होईल, अतिसार लागेल. म्हणजे असं गप गप गिळत अतिसार लागू शकतो ना. तर त्यामुळे सांगतो, जर प्रॉपर पचायचं असेल तर प्रॉपर चावावं लागत असं. म्हणजे कोणतीही गोष्ट शरीराला लागायसाठी असेल तर प्रॉपर त्याचं पचन झालं पाहिजे, प्रॉपर त्याचं डायजेस्ट झालं पाहिजे. तर हे डायजेस्ट होण्याकरिता तुम्हाला इजी ते अंडरस्टँडिंग लेक्चर देतोय. म्हणजे काय म्हणतो, तुम्हाला काही कंटेंट देतो, तो कंटेंट तुम्ही पाहिला लगेच तुमच्या डोक्यात बसला पाहिजे. म्हणजे इझी टू अंडरस्टँड, लगेच तो कंटेंट तिचं डायजेस्ट झाला की डायरेक्ट ब्रेनमध्ये डायरेक्ट शॉर्ट लगेच समजून घ्यायचं, तो विषय झाला. आपण लगेच नोट्स काढायचे, पाठ करायचं, सोडून द्यायचं. समजलं? तर अशा प्रकारे असं आपला कंटेंट इझी टू अंडरस्टँड लेक्चरचं प्रॉपर तुम्हाला नोट्सचं डायजेस्ट होणार, प्रॉपर पचणार पण, प्रॉपर ध्यानात पण राहणार आणि अंगाला सुद्धा लागणार. समजलं? त्यामुळे इझी टू अंडरस्टँड लेक्चर देतो, ते पण कोणत्या आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये. म्हणजे काही इंग्लिशमध्ये वाचलं ते तुम्हाला माहिती आहे आपण कसं शिकवतो, मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे, विद्यार्थ्याला कुठंच त्रास आला नाही पाहिजे. त्यानंतर काय झालं पाहिजे, आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर देतो विद्यार्थ्याला. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये का बरं देतो, कारण की बघा आता प्रत्येक कॉलेजचा कसा वेळ वेगवेगळा असतो बरं का. काहीचं सकाळी सुरू होतं, काहीचं दुपारी सुरू होतं, काही विद्यार्थ्याला रात्री वगैरे वेळ अभ्यासाला भेटतो, काहीला सकाळी अभ्यास करत बसतात, काही पहाटे करतात. तर त्यामुळे आपण लाईव्ह घेणं पॉसिबल होत नाही, विद्यार्थ्यांनी एकाच जागेवर सगळे विद्यार्थी येणं. त्यामुळे आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर होतो. आता रेकॉर्डेडमध्ये दिल्यामुळे काय होतं, विद्यार्थी कुठेही कधी केव्हाही, तुम्ही कॉलेजमध्ये म्हणा, तुमच्या लायब्ररीमध्ये म्हणा, तुम्ही जसा वेळ भेटेल तुम्ही तसा व्हिडिओ पाहू शकता. तसे त्याची तुम्ही त्याला PDF वगैरे तुम्हाला नोट्स भेटते तसं तुम्ही लिहू शकता आणि अनलिमिटेड व्ह्यूज देऊ शकता. म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही किती वेळेस पहा, एकदा पहा, 10 वेळेस पहा, 1000 वेळेस पहा, म्हणजे किती वेळेस पण पहा आणि कुठंही पहा. तर अशा प्रकारे तुम्हाला टोटल हे सगळे फीचर्स वगैरे बॅचमध्ये देतोय. ते बॅचेस तुम्हाला नक्की जा, ह्या बॅचेसला जॉईन करा. कंटेंट खरंच खूप भारी आहे, खूप प्रॉपर आहे सगळं. तुम्हाला 45 दिवस म्हणजे जे BMS सेकंड इयर करता बोलतोय बरं का, जे सप्टेंबर येत आहे त्यांच्यासाठी तर खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचा आणखी अभ्यास नसेल त्यांनी 100% जॉईन करा. तर अशा प्रकारे प्रॉपर हे काय होते, फीचर वगैरे होते. आता बॅचचे प्राइजेस वगैरे जाणून घेऊया. तर विद्यार्थ्याचं खूप म्हणणं आलं, सर प्राइस आता सांगा आम्हाला, बॅच जॉईन करायची प्राइस सांगा. तर प्राइसवरती आता जाऊया आपण. ते बघा जे काही नारायण बॅच आहे, तर नारायण बॅचवर डिस्काउंट ठेवून आपण इथे ब्रॅचची बॅच होतोय 3499. तर आपण हे किती 3499 तुम्हाला ही बॅच वगैरे असणार आहे. तुम्ही डायरेक्ट जायचं, जॉईन वगैरे करायचं, डिस्काउंट आहोत. आणि त्यानंतर जे काही आरोन बॅच आहे, आरोन बॅचला 6 सब्जेक्ट असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे 3999 ही पूर्ण बॅच आहे. यामध्ये तुम्हाला 6 सब्जेक्ट, यामध्ये ऑल लेक्चरचे सगळे तुम्हाला सांगतो, फीचर वगैरे पण पुढे सांगणार आहे. ते सगळं तुम्हाला सांगता यामध्ये काय भेटणार आहे काय नाही, तर हे सगळं आपण यामध्ये तुम्हाला देणार आहे. त्यानंतर पाहायला गेलं त्यामध्ये तुम्हाला आणखी जे काही गणेश बॅच असणार हे न्यू BMS सेकंड इयर, तर त्या विद्यार्थ्याकरिता आपण यामध्ये म्हणतो की ह्यांना ही बॅच भेटणार आहे फक्त 4499 एवढ्यामध्ये भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला खूप सारा डिस्काउंट दिला बरं का. जे विद्यार्थ्याला माहित होते बॅचची प्राइस ओरिजिनल किती, त्याच्यामध्ये पाहायला गेले तर तुम्हाला खूप साऱ्यामध्ये डिस्काउंट भेटणार आहे. आणि जे विद्यार्थी सिंगल सब्जेक्ट वगैरे जॉईन करू शकतात, रसशास्त्र म्हणा, आगततंत्र म्हणा, त्यांना कोणाला संहिता जॉईन करायची, कोणाला द्रव्यगुण जॉईन करायचं, कोणाला रोगनिदान जॉईन करायचं, कोणाला BMS फर्स्ट इयरचे सब्जेक्ट असेल, BMS सेकंड इयरचे सब्जेक्ट असेल, तर BMS फर्स्ट इयरचे विद्यार्थ्याकरिता फक्त सिंगल सब्जेक्ट भेटणार त्यांना 6999 आणि BMS सेकंड इयरचे विद्यार्थ्याला भेटणार 7999 सब एक सिंगल सब्जेक्ट भेटणार आहे. बिंदास यामध्ये ऑल लेक्चर, ऑल नोट्स, ऑल कंटेंट सगळं काही झालेलं आहे ऑलरेडी. तुम्ही जायचं, बॅच जॉईन करायचं आणि दन तुमचा अभ्यास करायला सुरुवात करायचं. त्यामुळे तुम्हाला कुठेही रिस्क वगैरे घ्यायची नाही, चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आणि तुम्ही अभ्यास करून तुम्हाला ऑल क्लिअर वगैरे पास व्हायचं आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा. त्यामुळे एवढा काही कंटेंट देतो मी, एवढा फक्त कंटेंट विश्वास ठेवा. शेवटचे 45 दिवस राहिले सप्टेंबर महिन्याच्या युनिव्हर्सिटीसाठी विद्यार्थ्याकरिता. त्यामुळे नक्की जा, बॅच जॉईन करा. ज्या विद्यार्थ्याचा 0 अभ्यास आहे त्यांना 45 दिवसामध्ये 100% अभ्यास होणार आहे, 100% ऑल क्लिअर पास होणार आहे. फक्त जा, बॅच जॉईन करा आणि तुमचा अभ्यास करायला सुरुवात करा. कोणाला डाऊट असेल तर माझा पर्सनल नंबर आहे सगळ्यांकडे, त्याच्यावरती मला मेसेज वगैरे करा किंवा मी तर लिहितो पण माझा पर्सनल नंबर, त्यावरती तुम्ही मला पर्सनली विचारू शकता की काही डाऊट्स असेल किंवा बॅच रिलेटेड माहिती वगैरे पाहिजे असेल 9172672730, त्यावरती तुम्ही कॉल मेसेज वगैरे करू शकता आणि यावरती बिंदास बॅचेस रिलेटेड माहिती वगैरे घेऊ शकतात. आणखी काही पर्सनल डाऊट असेल तर 100% विचारा वगैरे, त्यावरती आपण 100% निवारण वगैरे करू. समजलं? तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.